Big Tycoon brings to you settlement plot at Dargal near Mopa Airport. Price starts from 15,000 rupees per square meter. ऋषिकेश गोरख कहाणे. आता आम्ही कुठं आहोत? हा नक्की कुठला? पारगाव फाटा. पारगाव श्रीगोंदा फाटा. तालुका. आता ही तुमची द्राक्षांचा मळा आहे बघा. किती वर्षे करतात तुम्ही हा मळा? आता आपलं ही 4थ्या वर्षाला आहे. 4थं वर्ष. 4थ्या वर्षाला माल आहे. हा. आता किती एरियामध्ये ही द्राक्षे लावलेली आहेत? ही 1.5 एकर आहे, म्हणजे 60 गुंठे. 60 गुंठे. यांची काय असते प्रक्रिया? द्राक्षांची झाडं काय कशी काय मिळतात? रोपट पहिल्यांदा डॉगरेज म्हणून भेटतं एक रोप. हा, डॉगरेज. वरती मग ही काडी असते ना, हा, ही एप्रिल मध्ये ऑक्टोबर मध्ये आणावं लागते. ओके. भरायची, ग्राफ्टिंग करायची. हा, ग्राफ्टिंग पद्धती. त्यानंतर 1 वर्षाने माल येतो झाडाला. हा, 1 वर्षाने काडी माल. पिढी काडी ना, हा, ही तयार करावं लागते. हा. आता ही काडी 1 वर्षाची आहे काय? कसं काय? आता ही एप्रिल मध्ये छाटणी परत यायची. हा, म्हणजे आता माल कट झाला एप्रिल मध्ये, इथून छाटणी एक हा, डोळा. हा, परत ती फुटणार, 7 डोळ्यावर परत सपकिंग मारायची. ओके. परत ती 7 झालं, परत तिथून 7वा डोळा उचलायचा. हा, परत 5 सपकिंग मारायची. यात गर्भधारणा होती इथं 2 डोळ्यामध्ये. 7च्या आणि 5च्या मध्ये 2 डोळ्या. हा, ओके. तिथून परत 2 डोळे कटिंग करायचे. आणि मला सांगा, यासाठी तुम्हाला काय सरकारकडून अनुदान वगैरे तसं? आणखीन तर काही नाही, काहीच नाही सरकारकडून. ही मध्ये झालाय पंचनामा. हा, आता हे झालं तर पाऊस झालता ना अचानकच मध्ये. हा, मग त्यावेळेस म्हणजे ती चाललं होतं त्यांचं पंचनाम्याचं, पण आणि काही नाही. नुकसान भरपाई वगैरे तसं काहीच नाही. काहीच नाही. ही आता द्राक्ष लागायला किती वेळ? द्राक्ष लागाय म्हणजे आता एप्रिल छाटणी जाईल ना, हा, त्यानंतर ऑक्टोबर, सप्टेंबर, नोव्हेंबर ह्या कालावधी छाटणी घेते. हा, नंतर 120 ते 150 दिवसाच्या आसपास द्राक्ष लागतात. आता द्राक्ष लागाय म्हणजे द्राक्ष 8-9 दिवसातच त्याला नंतरून हे फुटतं, ही काडी त्यातून निघते. बारका असतं मग फ्लावरिंग बिवरिंग सगळे स्टेज. 130 दिवसाच्या पुढे हार्वेस्टिंग होत सरासरी. आता हे घोस आहे बघा, हे किती असतं वजन त्याला? आता वजन तसं सरासरी आता आणि काय वजन नाही, म्हणजे पाणी नाही उतरले. नाही, नंतर झाल्यानंतर पक्की आता एकरी 1 किलो एकाच 1 किलो 700 ग्रॅम 500 ग्रॅम असतात. काय दर असतो त्या सीझनात मध्ये? दर काय एवढा नसतो. आता सध्या चालू आहे 50-55. 50-55 हार्वेस्टिंग आणि चालू नाही झालं म्हणा. ओके. थोडे 5% चालू आहेत. नंतर 1 महिन्यानी ना जवळजवळ 100% चालू होतं. हे खाण्यासाठी का देता? हा, हीच व्यापारी लोक खाण्यासाठीच. तो याच्यामध्ये या व्यवसायामध्ये आम्हाला ती औषधाचं दुकान आहे इथं, माऊली कृषी सेवा केंद्र म्हणून. आम्हाला ती पण मदत करतात. तुमची फॅमिली? हा, फॅमिली आहे ना. तुम्ही काय शिकलात? मग इंजिनिअरिंग झालेलं आहे, कॉम्प्युटर. याच्यावर तुम्ही शेतीकडे वळलात? शेतीकडे वळालो. सरकारी नोकरीच्या मागे नाही धावलात? शेतीत जर मग या शेती व्यवसायामध्ये फायदा आहे? हो, आहे ना फायदा 100%. हा, 100. याला हवामान कशा भेटला पाहिजे तेव्हा फायदा. नाही तर आपण याला आता ह्याला सरासरी एकरी वर्षाकाठी 3 लाख रुपये खर्च होतो. हवामान काय आहे? कसं हवामान यंदा लय खराब आहे. खराब आहे. थंड लय जमत नाही, लय उष्ण जमत नाही. दुःख पडलं तरी म्हणजे फ्लावरिंग स्टेजला असला दुःख बिक पडलं ना, मग हे कुजणं होतं. आता तुम्ही ह्यो गड बघा कसा जाम आहे, साखरी झाला. हे दुःख पडल्यामुळे याची ह्या पाकळ्याच्या फुटल्यात का काय पाकळ्या याला फुटल्याच नाही, जळून गेल्या. ह्याच्यामुळे जळून गेल्या. दुःख, पाऊस. आता फ्लावरिंग मध्ये 8 दिवस पाऊस होता. मग लय नुकसान होतं ना. आता मार्केटिंग तुम्ही कसं काय करताय? मार्केटिंग समजा इथं व्यापारी येतात. आता दर जो ठरण इथं वर चालू आहे त्यानुसार मग ते समजा 20 चालू आहे, 22 चालू आहे. मागच्या वेळेस किती आता 27 रुपयांनी गेला खर्च, निघाला नाही. एवढं 27 रुपयाला किलो. आणि मग आम्हाला तिथं मिळतात 120, 180. आता तुम्हाला तर 200 रुपये किलो भेटत असतील. आता आमच्या दर चालू आहे लय हायेस्ट ब्लॅकला 80 पर्यंत, 90 पर्यंत, आणि व्हाईटला 60च्या आतच सगळं. मग जे खरे शेतकरी पिकवतात शेती, जे काबाड कष्ट करतात त्यांना योग्य मोबदला मिळत नाही, दर मिळत नाही. जे कोण दलाली आहे त्यांना खाणारे व्यापारी वगैरे ती मध्ये हाणतात निम्मे पैसे. तुम्ही नवीन युवकांना काय संदेश देऊ शकता जेणेकरून या शेतकऱ्यांनी फळबागाकडे वळलं पाहिजे, शेती व्यवसायाकडे वळलं पाहिजे, हीच फक्त. शेतकरी स्वतःसाठी औषधांची फवारणी न करता शेती पिकवतात, म्हणजे स्वतः फॅमिलीसाठी, आणि इतरांना मग विषारी म्हणा औषधं वापरतात. हे खरं आहे? तथ्य आहे? तथ्य नाही ते. आता हे बघा तुम्ही, याच्यावर रोगाला औषध मारणं गरजेचं. हे टिकतच नाही. मग ओके, असं पीक याला औषध घ्यावंच लागतं. 3 दिवसाला तरी घ्यावंच लागतं. नाही तर नाही घेतलं मग पुढे खराब होणार, बुरी येणार, डावण्या येणार. ही बुरी डावण्याला बेकार रोग, म्हणजे सगळ्यात घाणती रोग. त्यासाठी लय जपावं लागतं याला.
पुढे कॉर्चिंग येणार, पुढे काय होणार आपण जर स्प्रे नाही घेतले तर. ते आम्ही महाराष्ट्रातील बारामती या आपले कृषी जे मंत्री होते महाराष्ट्राचे शरद पवार यांच्या मतदारसंघातील बारामती या ठिकाणी एक युवा शेतकरी ऋषिकेश कारकाळणे बेलवंटी या शेतामध्ये आम्ही आहोत. आणि या शेतामध्ये एक द्राक्षांचा मळा मोठ्या प्रमाणात पिकवलेला आहे. पूर्वी एक अशी म्हण होती की ज्याला काही वस्तू मिळत नाही, ज्याला काही खायला मिळत नाही, अर्थात कोल्ह्याला सुद्धा ही द्राक्षे खायला मिळत नसे, त्यामुळे कोल्हा कधी कधी म्हणत होता की द्राक्षे हे आंबट असतात. काही प्रमाणात जरी द्राक्ष आंबट असली तर ती चवदार आणि स्वादिष्ट असतात. आणि द्राक्षांचे मळे हे कमी प्रमाणात थंडी गरमी अशा या महाराष्ट्राच्या भागात आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतात. नाशिक पासून सुरू झालेले हे मळे बारामतीपर्यंत अनेक ठिकाणी आपल्याला राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याच्या बाजूला दिसून येतात. आणि हे शेतकरी काबाड कष्ट करून मोठ्या प्रमाणात शेती पिकवत असतात आणि आपला उदरनिर्वाह चालवत असतात. ऋषिकेश कारखाणे हा जो युवक आहे तो इंजिनियर झालेला आहे. सरकारी नोकरीच्या मागे न धावता आपल्या वडिलांची ही जी शेती आहे त्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रकारचं पीक तो घेत आहे. द्राक्ष घेत आहे, त्या बाजूला ऊस लावलेला आहे, गहू घातलेले आहेत, मके घेतलेले आहेत, तो आपली जी सीताफळं आहेत, वेगवेगळे पालेभाज्याबरोबर फळांचंही उत्पन्न घेण्यास ते कार्यरत आहेत. आणि एखाद्या वेळी जर आपत्ती आली, नैसर्गिक आपत्ती आली तर अशा शेतकऱ्यांना काहीही लाभ होत नाही असं खुद्द ऋषिकेश सांगत असतो. आणि तो संदेश देताना म्हणतो की शेतकऱ्यांनी जर आपली शेती राखायची असेल तर शेतीमध्ये राबवायला पाहिजे. जो सरकारी नोकरीसाठी जेवढा वेळ देतो त्याच पद्धतीने आपण जर या शेती व्यवसायामध्ये रमलो तर आपल्यालाही मोठ्या प्रमाणात यश मिळू शकते. सरकारी नोकरीपेक्षा शेतीकडे वळलात आणि त्यामध्ये आपण पूर्णपणे स्वतःला झोकून गेलात तर महिन्याला देखील लाखो रुपये आपण कमवू शकतो. सरकारने एखाद्या वेळी नैसर्गिक आपत्ती आली तर वेळेवर नुकसान भरपाई देण्याची गरज आहे आणि त्या नजरेतून सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. शेती व्यवसाय करा असा संदेश ऋषिकेश देतात. आणि शेती हीच आपल्याला अखेरपर्यंत तारणार आहे. ती सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. शेती हे एक चांगलं माध्यम आहे, त्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी, युवा शेतकऱ्यांनी ती शेती वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत असा संदेश आपले ऋषिकेश देत आहेत. निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.